आदरणीय या सांगोला तालुक्याचे पाणीदार आमदार आणि शिवसेनेचे नेते आदरणीय बापू साहेबांचा आपण जोरदार कार्यवाह घेऊन बापू तुम्ही येण्यापूर्वी साधारणतः 1 तास कार्यक्रम महादेव सर्वदे साहेब असतील, कुलकर्णी साहेबांना व्हॉट्सअपला कशी खाती खोलली पाहिजे, अकाउंट खोलले पाहिजे, एखाद्या समोरच्या आपल्यावरती प्रहार केला तर त्याच्यावरती प्रतिप्रहार कसा करायचा याची यांनी या ठिकाणी नियोजन केलं. प्रत्येकानं कमेंट चांगल्या दिल्या पाहिजे. एखाद्यानं जाणीवपूर्वक पातळी घसरली तरी आपण दिले पातळी ठेवायची काही गरज नाही. बापूसारखा खामक्या गडी आहे मग काही होऊ द्या. शिंदे साहेबासारखा ताकदीचा माणूस आपल्या पाठीमागे आहे आणि आपण असताना शिवसैनिक आहे. त्यामुळे कोणाला भेटचं गावरायचं पोलीस काय म्हणतील का, अकाउंट ब्लॉक करतील का, अकाउंट ब्लॉक केल्याने काय फार मोठा नुकसान होते अशातला काय विषय नाही. सोशल मीडियाची खूप ताकदीची टीम तुमच्या पाठीमागे आहे. जे जे या राज्यामध्ये आपल्या नेतृत्वाने कामं केली, या तालुक्यामध्ये कामं केली, जिल्ह्यामध्ये कामं केली, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येणं गरजेचं आहे. आमचं दुर्दैव काल असं झालं, 6,000 कोटीचा निधी आणत असताना या तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, गोरगरिबाची 18 पगड जातीच्या माणसाचं जीवन उन्नत व्हावं म्हणून प्रचंड ताकदीने कामं केली. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही कामं मांडू शकलो नाही आणि आम्ही कमी पडलं, त्याचं प्रचंड नुकसान झालं. पण इथून पुढच्या काळामध्ये हे नुकसान होता कामा नये, कारण काळ सोपवतो. आपल्याला माहिती आहे एका चुकीमुळे किती मोठा काळ सोपवतो, प्रचंड नाहक त्रास या ठिकाणी होतो. तर मी सगळ्या आपल्या मित्रांना सांगेन, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, सोशल मीडिया आहे. राज्यातली तर टीम तुमच्या पाठीमागे आहे. राज्यात एकनाथरावजी शिंदे साहेबांचे अपडेट असतील, शिवसेनेच्या काही अपडेट असतील, राज्यातल्या आपल्या मंत्रिमंडळाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय असतील, लाडक्या बहिणीसारखं 100% क्रेडिट आपलं असताना आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तळागाळापर्यंत जाणं गरजेचं आहे. या राज्यातल्या या नेतृत्वानं सिंचनाचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न असतील, नाईक साहेबांच्या माध्यमातून परिवहन खात्याचं महत्वपूर्ण निर्णय असतील, काय भागात एसट्या दिल्या, काय भागात नोकर भरती केली, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ केली, यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी त्या तळागाळाच्या लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अनेक योजना चालू आहेत. त्या योजना तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत, शिवसैनिकापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे मी आपल्या सगळ्या टीमला एवढंच सांगतो, निश्चितपणे सांगोला तालुक्यातील सोशल मीडियाची टीम असेल, जिल्ह्यातील सोशल मीडियाची टीम असेल, सागरबाई आहेत, त्या ठिकाणी आदरणीय बापूसाहेब आहेत आणि आमची सगळी टीम आहे. आम्ही ताकदीने या टीमला पुढे वाढवण्याचं काम करू. जेवढा शिवसैनिक तालुका प्रमुखाला, शाखा प्रमुखाला, उभी तालुका प्रमुखाला, जिल्हा प्रमुखाला मान असतो, तेवढाच आमच्या या सोशल मीडियाच्या शिवसैनिकांना सुद्धा सैनिकाला देण्याचं आम्ही काम करू. आणि तुमच्या कोणतीही सोशल मीडियातून काम करत असताना अडचण आली तर आम्ही 100% तुमच्या पाठीमागे ठाम उभा राहू. तुमच्या केसांनाही धक्का लागणार नाही, त्याची संपूर्ण आम्ही जबाबदारी या ठिकाणी घेतो आणि आपण ताकदीनं काम करावं. या राज्यामध्ये 18 20 तास काम करणारी आपली नेतृत्व आहे. या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये खंबीर काम करणारं आदरणीय शाहीभाऊ पाटील साहेबांसारखं नेतृत्व तुमच्या पाठीमागे आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही न घाबरता ही सोशल मीडियाची टीम अगदी ताकदीनं करावी आणि मी आपणालाही मार्गदर्शन आपण करावं. आपण मला सांगितलं की या पद्धतीने व्हिडिओ कसे बनवायचे, डिझायनिंग काय असावे, याचा एक क्रायटेरिया प्रत्येकाला ठरवून द्या. नेत्यांची नावं टाकायचं, फोटो टाकायचं, त्याचा एक सिरियल करा आणि तुमचा एक हेल्पलाईन क्रमांक द्या, जेणेकरून काही चुका घडल्या तर त्वरित दुरुस्त करण्यात यावं. आणि मी निश्चितपणे सांगतो, शिवसैनिकात थोडंफार चुकणार त्याची काही अडचण नाही. राज्यात इथं दाढीवर 2 खंप गडी बसले, त्यामुळं ते बाकीचं काय टेन्शन घेण्याचा कोणता विषय नाही. आपण खूप चांगल्या पद्धतीनं एखाद्या युद्धाची तयारी करत असताना ती युद्धाची तयारी कधी करायची असते तर मोकळ्या वेळेत करायची असते. युद्ध 29 आपल्याला लढायचं आहे. याच्या अगोदरच आपल्या तलवारी, ह्या सगळ्या सैनिकांनी आपल्या ढाली, काय आपलं बर्चे, बाण सगळं तयार ठेवणं गरजेचं आहे. धनुष्यबाण आपला आता आणून ठेवणं गरजेचं आहे, कारण आपणाला 29 युद्ध या ठिकाणी जिंकायचं आहे. आदरणीय शाहीभाऊ पाटील साहेब असतील,
राज्यातील नेते असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या सगळ्यांचा हात बळकट करण्यासाठी, धनुष्य हा दिल्लीपर्यंत ताकदीने पोहोचवण्यासाठी आणि या राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांसारखा खमक्या मुख्यमंत्री पुन्हा एकदा या राज्याचा मुख्यमंत्री करण्यासाठी आपल्या सगळ्याला या ठिकाणी सोशल मीडियाला ताकदीनं काम करायचं आहे आणि प्रत्येक त्यामध्ये आम्ही आपल्या पाठीमागे राहू एवढाच या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख जिल्हा परिषदेचे सदस्य स्टँडिंग कमिटीचे सदस्य दादासाहेब भोसले, आपण सोशल मीडियाचे सर्व सैनिक सांगोल्यात आला, सांगोल्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून पहिल्यांदा स्वागत करतो. जीवनातली जवळपास 74 सालापासून याच्या दिवसापासून मी सातत्यानं फक्त राजकारणात आणि समाजकारणात लढाई बाबा कोणीपूर्वी 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्व स्थितीत अतिशय बारकाईने आणि अभ्यासाने पाहिलेले राजकारणाचा जमाना हळूहळू बदलत. ज्यावेळी विद्यार्थी चळवळ चालू होती त्यावेळी 25-30 पदाधिकाऱ्यांकडून वर्गणी गोळा करून पेपरला जाहिरात द्यावी लागली. निवडणुका घेतल्यानंतर अभिनंदनाच्या जाहिरातीला 4-5 दिवस लागले, पैसे गोळा करायला वेळ लागला. रोख पैसे घेतल्याशिवाय कुठला पेपर त्या काळात कुठली जाहिरात नाही. 80 ते 95 निवडून आणि त्यावेळी काँग्रेसचा आमदार आणि हे सोशल मीडिया मोबाईल काय कुणालाच नाही. मी पवार साहेब त्यांनी सुरुवातीला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी ही जगात आता झपाट्याने वेगाने जाणार आहे. तुमच्या खिशातली डायरी आणि पेज गायब होणार अशा पद्धतीने छोटं भाषण त्यामुळे सर्व आमदारांना मी थोडासा धक्का बसण्यासाठी मुंबईमध्ये मोठे जाहिराती लागली. गुरुमाया पाटील दुनिया अपने होती फार त्या जाहिराती लागली. त्या जाहिरातीचं रहस्य कळत आणि आज आपण बघतोय खरोखर संपूर्ण जग तुमच्या हातात आहे. गेल्या 20 वर्षात ही प्रचंड मोठी गतिमान आहे जगात आणि राजकारणात त्याचा वापर अतिशय वेगाने होतो. आपल्या सर्वांचे लाडके नेते
एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत. आणि या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस कष्ट केले. आणि त्याच वेळी एका बाजूला साहेब आपले रात्रंदिवस कामामध्ये व्यवस्थित झोप घेत होते आणि विरोधकांनी खासदार केला या सोशल मीडियाचा वापर करून भयानक मोठं डोंगरावर काम केलं असताना सुद्धा खासदार केला महायुतीला निकाल पाहिजे तसा लागला. तिथून मग शिंदे साहेबांनी सोशल मीडियावर अतिशय जोरात भर दिला आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 52 सालच्या निवडणुकीपासून कधी देश मिळालेला नव्हता. कुणाला मिळालं प्रचंड मोठं यश शिंदे साहेबांनी स्वतः जिंकलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आज आपले तरुण तडफदार नेते आणि खासदार आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांनी पक्षाची मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. रात्रंदिवस ते महाराष्ट्र हिंदू काढतात. शरीराला रक्तवाहिन्या आहेत म्हणून शरीर तुम्ही जे आहात हे सर्व सोशल मीडियाचे सैनिक हे शिवसेनेच्या रक्तवाहिन्या आहेत. तुम्ही जेवढं गतिमानतेनं रक्त पळवा तेवढं शिवसेनेचं शरीर हे सुदृढ आणि बलवान. भगवंतानं आपल्याला जन्म दिला. आई वडिलांच्या रूपाला पृथ्वीच्या पाठीवर जन्माचा दिवस ठरला तसा शेवटचा एक दिवस सगळ्यांचा ठरलेला. कुणाला तो दिवस काढता येणार अमृताचा खूप कुणाला सापडलेला. आणि मग शिंदे साहेबांसारख्या एका सर्वसामान्य जनतेसाठी रात्रंदिवस कष्ट करणारा आणि माझा महाराष्ट्र हा गतिमानतेने विकासाकडे गेला पाहिजे हे स्वप्न पाहणारं शिंदे साहेबांकडे अशा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मला मिळलं, तुम्हाला मिळलं हे सुद्धा एक आपल्या जीवनातलं भाग्य आहे. जीवनात काही भाग्य असतं, काही दुर्भाग्य. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळणं हे सुद्धा आपले मोठं भाग्य. तुम्हा सगळ्या तरुणांना श्रीकांत शिंदे साहेबांसारखे तरुण तडफदार नेतृत्व आम्ही राबवत असतो, कष्ट करत असतो. दादांना आता सांगितलं अध्यक्षांनी मला एक कामं पोचवतात की मला 60 लाख रुपये खर्च करून पुस्तक छापावं. पुस्तकच एवढं मोठं काम फार शेवटच्या क्षणाला आलं, घराघरात गेलं. त्यावेळी माझी सोशल मीडिया जर अशी थोडी ताकदवान असती सापडली कदाचित मी पराभव वाचवू शकतो. माझे सोशल मीडिया 20 करून होते, फार कमजोर आणि मी आजारी. त्या तासामध्ये माझा आजारपणा मी सर्वांनी प्रत्येक
तालुक्यातला प्रभावी आपला शिवसेनेचे किंवा आमदार असो खासदार असो भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुकीला उभा राहणारे असो या सर्वांची ताकद वाढवून कशा पद्धतीनं वाढवता येईल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आदरणीय लोकनेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलेलं काम कसं पोहोचवता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. जिथं कुठं तुम्हाला व्यक्तिगत पातळीला घरगुती पातळीला कौटुंबिक काही प्रश्न असतात आणि तुमचं सर्वस्वीला कामाच्या काय अडचण असली तर मला निश्चितपणे तुम्ही संपर्क करा. तुम्हा सर्वांचा थोडा भाव म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा एवढा शब्द घेतो.